नेहमीच मी हेल्दी जेवण बनवते, पण वीकेंड आल्यानंतर कधी कधी असं वाटतं की थोडंफार कचरपचर पण बनवून थोडंसं मनाला समजावून फ्रीज ओपन केलं तर फ्रीजमध्ये पाहिलं तर सगळ्याच भाज्या अवेलेबल होत्या. तर ही खुशी वेगळीच होती की एवढ्या सगळ्या भाज्या आज सकाळ सकाळ पोटामध्ये जाणार. मॅक्रोनी आणि मॅगीचं एकच कॉम्बिनेशन बनवणार आहे. त्यासाठी मी सगळ्या व्हेजिटेबल्स मध्ये कांदा, टोमॅटो, लसूण सुद्धा आहे बारीक बारीक चॉप करून घेतलं सर्वांना. कटिंग होईपर्यंत मॅक्रोनीला मी गरम पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकून थोडं बॉईल करून घेतलं, कारण की मॅगीपेक्षा त्याला ना जास्त वेळ 5 मिनिटानंतर मॅक्रोनीला मी चाळणीमध्ये गाळून काढलं आणि त्याच पाण्यामध्ये मग मॅगी 1-2 मिनिटं मी बॉईल करून मॅक्रोनीच्या चाळणीमध्ये मॅगीला सुद्धा मी गाळून घेतला आणि पॅन मध्ये मी बटर टाकून कॉर्न आहे ते फ्राय करून घेतले. सर्वात आधी सगळ्या व्हेजिटेबल्स एक एक करून पॅन वरती टाकल्या, 2-3 मिनिटं फ्राय करून घेतलं मीठ टाकून. करून केचप, डार्क सॉस, ब्लॅक पेपर आणि पिझ्झा सॉस हे सर्व टाकलं. वरतून मॅगी मसाला सुद्धा टाकला. हा ब्रेकफास्ट हसबंडचा आहे, त्यांना ह्यातलं काही जमत नाही. काही स्वर बाउल घेऊन रेडीच होता, कधी मम्मी देते. चीज ग्रेट केलं, माझ्यासाठी मी ऑमलेट सुद्धा रेडी केलं, सोबतच चहा सुद्धा रेडी होती. आणि आज काही घाई